नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील आमदार आनंद बोंढारकर. दक्षिण मतदारसंघाचा अद्यापही विकास झालेला नाही. उत्तर नांदेडच्या धर्तीवर दक्षिण मतदारसंघाला विकास निधी मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असून मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असून सिडको हडको परिसरातील अनेक भागातील प्रलंबित विकास कामे त्वरित मार्गी लावणार असल्याचे मत आमदार आनंदराव बोंढारकर यांनी व्यक्त केले आहे. हडको येथील गोविंद गार्डन येथे रविवारी आयोजित केलेल्या तिडके परिवाराच्या वतीने सत्कार समारंभात ते बोलत होते. हडको येथील ज्येष्ठ कार्यकर्ते देवीदासराव तिडके, युवा कार्यकर्ता शिवा पाटील तिडके यांच्या वतीने गोविंद गार्डन हडको येथे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. यावेळी सुहास पाटील खराने, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कदम, देवीदास पाटील तिडके, शिवसेना व्हीजेएनटी जिल्हा प्रमुख अनिल पाटील धामणे, शिवा पाटील तिडके यांच्यासह हडको सिडको परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. आमदार बोंढारकर पुढे बोलताना म्हणाले की सिडको हडको परिसरातील मीरानगर तसेच सिडको भागातील वासवी क्लब लगत असलेल्या विणकर कॉलनी मध्ये अद्याप विकास झालेला नाही. रस्ता नाही, ड्रेनेज नाही, कोणत्याही सुविधा नाहीत. प्रलंबित कामे पूर्ण तत्काळ करण्यात येतील असे सांगितले. या भागातील प्रलंबित कामाची माहिती आमदार बोंढारकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आली. नागरिकांनी केलेल्या मागणीची मी तात्काळ सोडवणूक करेल व त्वरित या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊन तात्काळ कामे मार्गी लावणार असल्याचे मत आमदार बोंढारकर यांनी व्यक्त केले. नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये राज्य शासनाने याप्रमाणे निधी दिला आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मतदारसंघातही निधी मिळावा यासाठी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे माझा पाठपुरावा असून निश्चितच मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असल्याचे मत आमदार बोंढारकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार डिगा पाटील शिंदे तर आभार शिवा पाटील तिडके यांनी मानले. स्वागत समारंभासाठी सिडको हडको परिसरातील अनेक महिला व नागरिक गोविंद गार्डन येथील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रविवारी सिडको हडको परिसरामध्ये अनेक ठिकाणी आमदार बोंढारकर यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्यांचा आवाज न्यूजसाठी संपादक यज्ञकांत कोल्हे, नांदेड. त्यासाठी नांदेड दक्षिणचा विकास आपल्याला 100% या ठिकाणी होईल किंवा राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. या भागामध्ये फिरत असताना अनेक अडचणी दिसत आहेत. आता माझ्या मानवाने सांगितलं ड्रेनेज लाईन नाही. तुम्हाला सांगतो 2000 किलोमीटरची ड्रेनेज लाईन या ठिकाणी मंजूर आहे. काम चालू सुद्धा आहे. आपण जे काही कुठला भाग असेल, आता तुम्ही मला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तुमच्या भागात सुद्धा लवकरात लवकर ड्रेनेज लाईन या ठिकाणी करू. उद्याच्या उद्या तुमच्या भागामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी जो कोणी ड्रेनेज लाईनचं काम करतो ते गुत्तेदार त्यांचे लोक या ठिकाणी येतील आणि आपल्या भागाची पाहणी करतील आणि जे काही प्रॉब्लेम आपला आहे ते सॉल्व्ह करण्याचं काम आपण करू. या भागामध्ये अनेक विकासात्मक गोष्टी करायच्या बाकी आहेत.